नमस्ते, मी डॉक्टर माधुरी चौगुले, मेडिकल ऑफिसर कोल्हापूर कॅन्सर सेंटर। आज जागतिक कर्करोग दिनानिमित्त आपण कॅन्सर बद्दलच्या ज्या काही समजुती आहेत, जे काही भ्रम आहेत आणि रुग्णाच्या मनामध्ये ज्या शंका आहेत, या दूर करण्यासाठी आज अवेअरनेस प्रोग्राम आपण राबवत आहोत। कर्करोग म्हणजे गंभीर आजार, कर्करोग म्हणजे मृत्यू, हे काही वर्षापूर्वी म्हटलं जायचं, पण प्रगत तंत्रज्ञानाने आज आपण या आजारावर यशस्वीपणे मात करू शकतो, हे आपल्या निदर्शनास आलेलं आहे। कोल्हापूर कॅन्सर सेंटर असो किंवा कोणतंही कॅन्सर हॉस्पिटल असो, याच्यामध्ये तुम्ही जेव्हा रुग्णाला घेऊन जाता तेव्हा रुग्णाच्या आणि रुग्णाच्या नातेवाईकांच्या डोक्यामध्ये बरेच प्रश्न असतात की कॅन्सर उपचाराने बरा होतो का। तर कॅन्सर जर आपण प्रथम दर्शनी आपल्या निदर्शनास आला, पहिल्या टप्प्यात जर आपल्याला तो कॅन्सर आढळून आला, तर नक्कीच आपण त्याच्यावर यशस्वीपणे मात करतो। जगाच्या दृष्टीने विचार करता भारतामध्ये स्त्रियांच्या मध्ये स्तनाचं कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे। आता याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर प्रत्येक स्त्रीने स्वतःचं स्क्रीनिंग, स्वतःच्या स्तनाची स्वतः तपासणी करणं, तसेच वयाच्या 40 नंतर प्रत्येक स्त्रीने स्तनाची मॅमोग्राफी आणि पॅप्समियर म्हणजे ज्याच्यामध्ये आपण गर्भाशय मुखाचा पण कॅन्सर निदर्शनास येऊ शकतो, अशा ह्या 2 तपासण्या करणं खूप महत्त्वाचं आहे। तसेच पुरुषांच्या मध्ये प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण आहे, जे तंबाखू, दारू, बिडी, सिगारेट असं व्यसन करतात, त्या लोकांमध्ये कर्करोग होण्याचं प्रमाण जास्त आहे। तंबाखूमुळे तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण समाजामध्ये खूप प्रमाणात वाढत आहे। तर आज या जागतिक कॅन्सर दिनी एक डॉक्टर म्हणून मी सर्वांना हेच आवाहन करू इच्छिते की आपण योग्य आहार घेऊया। योग्य आहार पद्धतीमुळे, ताणतणाव दूर ठेवल्यामुळे एक आरोग्य लाईफ मिळतं, आरोग्य मिळतं। त्याच्यामध्ये आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट ऍड करायची आहे की आय एम व्हॅक्सिनेटेड। आता तुम्ही म्हणाल की हा शब्द का वापरला चाललाय, तर हो, आय एम व्हॅक्सिनेटेड हे कॅम्पेनिंग आपण राबवूया। याचं कारण गर्भाशय मुखावरची जी लस आहे ती उपलब्ध आहे आणि या लसीचे आपण जर डोस घेतले तर आपण नक्कीच गर्भाशय मुखाच्या कॅन्सर पासून स्वतःला दूर ठेवू शकतो। त्याबद्दल तुम्हाला कोणत्याही शंका असतील तर आम्ही सर्वच कॅन्सर तज्ञ, कॅन्सर डॉक्टर्स तुमच्यासाठी नेहमी अवेलेबल आहोत। आहारामध्ये तुम्ही शक्य तितकं पालेभाज्यांचं प्रमाण वाढवा, मांसाहारी पदार्थ, चरबीयुक्त पदार्थ, तेलकट याचे फास्ट फूड, मोस्टली फास्ट फूड अवॉइड करा। त्याच्यानंतर व्यसन कोणत्याही प्रकारचं घेऊ नका, कारण व्यसनामुळे ते कॅन्सरचं प्रमाण वाढते, हे सत्यच आहे आणि आपण त्याचे पेशंट दररोज डे टू डे लाईफ मध्ये बघतोय। मध्ये कर्करोगाच्या निदानासाठी आपण बायोप्सी चालू केलेल्या आहेत। इथे आपण USG गायडेड बायोप्सी करतोय, सिटी गायडेड बायोप्सी करतोय, FNAC करतोय, जे की ज्याच्यामध्ये टिश्यू डायग्नोस जे आहे, कॅन्सर मध्ये टिश्यू डायग्नोस खूप महत्त्वाचं असतं। सो या तपासण्या आहेत, त्याच्यासोबत रेडिओलॉजिकल जे आपल्याला इन्व्हेस्टिगेशन्स आहेत, सिटी स्कॅन, हेही आपल्याकडे अवेलेबल आहे। त्याच्यानंतर काही रक्ताचे जे रिपोर्ट्स आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण LDH वगैरे ह्या गोष्टी अवेलेबल आहेत। काही ट्यूमर मार्कर आपल्याकडे अवेलेबल नाहीत, ते काही दिवसात नक्कीच अवेलेबल होतील। कॅन्सरचे ऑपरेशन्स आपल्याकडे यशस्वीरित्या केले जात आहेत।